हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. मित्रांनो, आज आहे 9 जून. भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांचा जन्मदिन. किरण बेदी यांनी खूप संघर्षमय प्रवास केला. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात त्यांचा एक प्रेरणादायी विचार ऐकून करूया. किरण बेदी म्हणतात, अशक्य असं काहीच नसतं, सगळं शक्य असतं. कोणतंही लक्ष्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काय मग मित्रांनो, कसा वाटला हा किरण बेदी यांचा विचार? त्यांनी हेच सुचवलं आहे की प्रयत्न केले तर कुठलीही गोष्ट अवघड नाही बरं का. चला तर मग या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म, मृत्यू याचबरोबर इतिहासातील काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, त्याचबरोबर काही व्यक्तींचे शोधकार्य, त्यांनी लावलेले शोध, अशी एकूण सगळीच माहिती सालाप्रमाणे जाणून घेत असतो. एकूणच काय, आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातील काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं 9 जूनचं दिनविशेष हे सत्र. आजच्याच दिवशी भारतातील पहिल्या IPS अधिकारी व पुदुच्चेरी येथील विद्यमान उपराज्यपाल किरण बेदी यांचा जन्म झाला. किरण बेदी या भारतातील पहिल्या IPS अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या अधिकारी आहेत. मसुरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये 80 पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या. त्यांचा जन्म अमृतसर, पंजाब या ठिकाणी झाला. आणि मित्रांनो, जर तुम्हाला किरण बेदी यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकायचीच असेल तर तुम्ही आमच्या व्यक्तिविशेष या सत्रात त्यांची माहिती ऐकू शकता. चला तर मग यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी सन 1985 साली भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनम कपूर यांचा जन्म झाला. 1659 साली दादर येथील बलुची प्रमुख जीवन खान यांनी दारा शिकोह यांना फितुरीने औरंगजेब यांच्या हवाली केले. सन 1906 साली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लंडनला पलायन केलं होतं. आजच्याच दिवशी 1665 साली मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला. किल्ले पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खानाला माहीत होतं आणि त्यामुळेच दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला होता. दिलेर खानाची फौज फार मोठी होती, पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. हे सगळे शूर सैनिक घेऊन मुरारबाजी लढाईसाठी उभा होता आणि या युद्धात मुरारबाजीला मरण आलं. त्यावेळी शिवाजी महाराजांनी असं ठरवलं की आता मुघलांशी तह करायचा आणि त्यावेळी स्वतः महाराज जयसिंगाकडे गेले आणि याच वेळी मिर्झा राजे जयसिंग आणि शिवरायांमध्ये तह झाला. या तहात शिवरायांनी 23 किल्ले आणि त्याखालचा 4 लक्ष होणांचा मुलूक मुघलांना देण्याचं कबूल केलं. हा तह 1665 साली झाला. हाच तो पुरंदरचा तह. आणि याच वेळी शिवरायांनी आग्र्यास जाऊन बादशहाची भेट घ्यावी असं जयसिंगाने महाराजांना सांगून त्यांना सुरक्षिततेची हमी दिली. चला तर मग या पुरंदरच्या तहाच्या महत्त्वाच्या घटनेनंतर ऐकूया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी 1696 साली
छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांना तामिळनाडूमधील जिंजीच्या किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. त्यांनी आपल्या पुत्राचे नाव शिवाजी असे ठेवले. आजच्याच दिवशी सन 1986 साली मुंबई येथे पहिला एड्सचा रुग्ण सापडला. एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. HIV विषाणूच्या संसर्गामुळे होणारी एक स्थिती आहे. यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निकामी बनते. एड्स हा रोग नाही, पण एक शारीरिक स्थिती आहे. एड्स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते. HIV रक्तातील रोगप्रतिकारक पेशी लिम्फोसाईटवर आक्रमण करतात. एड्स पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने सर्दी खोकल्यासारखे तसेच क्षयरोगासारखे भयंकर रोग होणे देखील यामध्ये शक्य असते. त्यावर इलाज करणेही अवघड होते. HIV संसर्गापासून एड्स होईपर्यंत 8 ते 10 वर्षांपेक्षाही अधिक काळ लागू शकतो. HIVने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणांशिवाय राहू शकतो. HIVचा हा विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील खास प्रजातीच्या माकडात सापडला आणि तेथूनच सगळ्या जगात पसरला असे मानले जाते. 1981 मध्ये सुमारे 5 कोटी लोक एड्सचे बळी ठरले आहेत. अजूनही एड्सवर इलाज सापडला नसल्याने जगभरातील संशोधक त्यावर काम करत आहेत. चला तर मग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी सन 1700 साली दख्खनच्या स्वारीवर असताना मुघल बादशहा औरंगजेब यांनी सज्जनगडचा किल्ला जिंकला. 1890 साली मुंबई येथील गिरणी कामगारांची रविवारच्या दिवशी साप्ताहिक सुट्टीची मागणी मान्य करण्यात आली. आजच्याच दिवशी सन 1964 साली भारतातील दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी पंतप्रधान पदाचा कारभार याच दिवशी स्वीकारला. आजच्याच दिवशी सन 1997 साली रशियन बनावटीची सुखोई 30 ही लढाऊ विमाने भारतीय वायुदलात दाखल झाले. सन 2001 साली भारतीय टेनिस खेळाडू लिएंडर पेस आणि महेश भूपती यांनी फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या दुहेरी पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. सन 2006 साली 18वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली. आजच्याच दिवशी सन 1912 साली भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1781 साली प्रसिद्ध ब्रिटिश सिव्हिल इंजिनियर आणि मेकॅनिकल इंजिनियर, रेल्वेचे जनक जॉर्ज स्टिव्हन्सन्स यांचा जन्म झाला. सन 1909 साली भारतीय राज्य छत्तीसगडचे स्वातंत्र्य सेनानी व युनानी चिकित्सक व वैद्य विशारद लक्ष्मण प्रसाद दुबे यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1913 साली प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सेनानी व राजकीय नेता चौधरी दिगंबर सिंह यांचा जन्म झाला. सन 1931 साली भारतीय राजकारणी व लेखिका तसंच ओडिसा राज्याच्या माजी मुख्यमंत्री नंदिनी सतपथी यांचा जन्म झाला. सन 1933 साली सुप्रसिद्ध भारतीय कवी, कथाकार, कादंबरीकार, संस्मरणीय लेखक व समालोचक अजित शंकर चौधरी यांचा जन्म झाला. सन 1975 साली भारतीय चित्रपट अभिनेत्री अमीषा पटेल यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1716 साली शूरवीर शीख योद्धा व खालसा सैन्यांचे सेनापती बंदा सिंह बहादूर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1834 साली ब्रिटिश ख्रिश्चन मिशनरी, विशेष बॅप्टिस्ट मंत्री, अनुवादक, समाजसुधारक आणि सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ विल्यम कॅरी यांचं निधन झालं. सन 1991 साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट निर्देशक राज खोसला यांचं निधन झालं. 1995 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित
भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शेतकरी नेता व भारतीय शेतकरी चळवळीचे जनक तसंच स्वतंत्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक NG रंगा यांचं निधन झालं. सन 1900 साली भारतीय आदिवासी जमातीचे प्रमुख व भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि धार्मिक नेता बिरसा मुंडा यांचं निधन झालं. सन 1931 साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी हरिकिशन सरहदी यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 2011 साली भारतीय पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे पुरस्कार मिळवणारे तसंच भारतीय राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित भारतीय आंतरराष्ट्रीय पातळीचे चित्रकार व बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टचे या ग्रुपचे संस्थापक असणारे सदस्य MF हुसेन यांचं आजच्याच दिवशी निधन झालं. तर मित्रांनो, हे होतं आजचं दिनविशेष हे सत्र, म्हणजेच आजच्या दिवसाची विशेष गोष्ट. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. मित्रांनो, तुम्ही आम्हाला तुमचा ऑडिओ देखील फीडबॅकमध्ये पाठवू शकतात. तुम्हाला कोणते सत्र आवडत आहेत आणि त्याविषयीचं तुमचं मत काय, किंवा जर त्यामध्ये बदल करायचे असतील तर आम्हाला तुम्ही नक्की कळवा, आम्ही त्यानुसार बदल करू. तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र स्पॉटिफाय या म्युझिक ॲपवर देखील ऐकू शकतात. रेडिओ MPSC गुरु या पॉडकास्ट अंतर्गत तुम्ही हे सत्र ऐकू शकतात. याचबरोबर आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पाहू शकता. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.